नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो. गणपती बाप्पाच्या आगमनाचा म्हणजेच गणपतीच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ मी चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवसाचा सुद्धा व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता, तो आज मी अपलोड करत आहे. गणपती बाप्पा घरी आल्यामुळे आनंदी उत्साही वाटत होते. पाहुणे बाप्पाच्या दर्शनाला येत होते. बाप्पाची आरती, नैवेद्य, दुपारचे जेवण वगैरे झाले. वेळ भरभर कसा गेला ते समजलेच नाही आणि गुरुजी बाप्पाच्या उत्तर पूजेसाठी आले. उत्तर पूजेनंतर बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आणि मन हळवे होऊ लागले. आम्ही सर्वांनी बाप्पाची पूजा केली आणि त्याला मनोभावे नमस्कार केला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. या गजरात गणपती बाप्पा घरातून निघाले. आम्ही आळीतल्यांनी मिळून एक टेम्पो ठरवला होता आणि त्या टेम्पोतून बाप्पाला विसर्जन स्थळापर्यंत नेण्यात आले. आमच्या आळीतल्या बऱ्याच जणांचा गणपती 1.5 दिवसाचा असतो, त्यामुळे आम्ही एकत्रितपणे गणपती विसर्जनाला नेतो. आमच्या गणपतींचे विसर्जन श्री वंकनाथ मंदिराच्या तलावात होते. मंदिराजवळ पोहोचल्यावर सर्वांनी आपापल्या गणपतीच्या मूर्ती मंदिराबाहेरील मंडपात ठेवल्या. मग बाप्पाच्या विसर्जनाच्या आधीची शेवटची आरती सुरू झाली. जय देव जय देव रत्नखचित परा गौरी कुमरा चंदनाची रोटी कुंकुम रामाचा वाटा इस्लामी पार्वती सुमनांच्या माळा तुझे उधळण शिकंदमीरा. सर्वांनी बाप्पाला हात जोडून प्रार्थना केली. बाप्पा, आमच्या घराला सुख शांती द्या आणि पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ येत होती. यावेळी सर्वजण भावनिक झाले होते आणि सर्वांच्या डोळ्यात हळवेपणाचे भाव उमटत होते. सर्वजण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असा गजर करत होते. आणि एक एक करून बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. जरी बाप्पाला निरोप देताना मनाला हळवे वाटले तरी पण बाप्पा पुढल्या वर्षी नक्की लवकर येणार या आनंदाने वातावरण उजळून निघाले. गणेश चतुर्थी हा केवळ धार्मिक सण नसून कला, संस्कृती, भक्ती आणि समाजभाव एकत्र आणणारा उत्सव आहे. मंडळी, हा होता आपल्या बाप्पाच्या आगमनाचा आणि निरोपाचा सुंदर प्रवास. व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटू पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा.